मंत्री भ्रष्टाचारी आहे। दिवाणी न्यायालयाने ठरवलं की या मंत्र्यांनी पूर्वी काळी 30 वर्षापूर्वी आमदार असताना गोरगरिबांची घरं लाटली, ज्या योजना लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी त्या ठिकाणी सरकारनं केलेल्या आहेत आणि त्या लोकप्रतिनिधींनी तिथल्या जनतेसाठी त्या योजना राबवल्या पाहिजेत। परंतु हा असा आमदार आहे, असा मंत्री आहे ज्यांनी स्वतःसाठीच नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये स्वतःचीच घरं भरण्यासाठी सरकारचे म्हणजे लोकांच्या हितासाठी ज्या सदनिका होत्या, जी घरं बांधली होती, 4-5 घरं स्वतःच्याच नावावर त्या ठिकाणी केले आणि एक त्याच भागातला जनसामान्याची सेवा करणारा माणूस लोकांच्या हितासाठी प्रचंड दबाव असताना सुद्धा या आमदारांच्या मंत्री महोदयाच्या विरोधात गेली 30-32 वर्ष लढतोय। ज्या आमदारांनी जनतेला फसवलं, मतदारसंघाला फसवलं, राज्य सरकारला फसवलं, लाभाची पदं त्या सत्तेमध्ये असताना मिळवली, त्याच आमदाराला, त्याच मंत्र्याला राज्याच्या कृषी मंत्री जे माजी होते, तत्कालीन कृषी मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा सुनावली गेली। आजच्या विद्यमान क्रीडा मंत्र्याला 2 वर्षाची परत जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली। म्हणजे आमदार झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर, शासनाच्या पदावर बसल्यानंतर कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या महायुती सरकारमधल्या एका भ्रष्टाचारी लोकांच्या घरावर ताबा मारणाऱ्या मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा झाली। ही गोष्ट सामान्य नाही आणि सरकार कसं भ्रष्टाचारी आहे, कसं भ्रष्टाचारालाच पाठीशी घालतंय, पक्षातून त्या ठिकाणी हकालपट्टी नाही, आमदारकीचा राजीनामा त्या ठिकाणी दिला नाही, घेतला नाही, पाठीशी घालण्यात आलं। आता माननीय जिल्हा न्यायालयाने सुद्धा जी दिवाणी न्यायालयाने शिक्षा दिलेली होती ती कंटिन्यू करण्यात आली। याचा अर्थ तुम्ही दोषी आहात। माणिकराव कोकाटे यांना परत 2 वर्षाची शिक्षा माननीय जिल्हा न्यायालयाने ठोठावली। भले त्यांना वरच्या न्यायालयात जरी संधी असली तरी 2 वर्षाचा कारावास हा त्यांना भोगावाच लागेल, हे अंतिम सत्य आहे, हे नाकारता येणार नाही। आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या योजना जनतेपर्यंत यूज दिल्या नाही, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, चमच्यांनी, चेल्या चपाट्यांनी सरकारच्या आशीर्वादानं कशा खाल्ल्या, लाटल्या, गोरगरिबांच्या घरावर कसा डोळा त्या ठिकाणी ठेवला, या संपूर्ण विषयाची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची। सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। म्हणून हे चॅनल आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। माणिकराव कोकाटे साहेबांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांचे पाय आता खोलात नाही, खड्ड्यात गेलेले आहेत। त्यांनी लोकांच्या घरं त्या ठिकाणी बळकावली। त्यांनी आता नैतिकता बाळगून मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि खास करून त्यांचे श्रेष्ठ नेते अजितदादा पवार यांनी त्यांची खरं तर हकालपट्टी सुद्धा केली पाहिजे। जनतेची घरं लाटणं, स्वतःची घरं भरणं, स्वतःचं हित साध्य करणं, हे मंत्रिपदाच्या शपथ घेताना जे तुम्ही शब्द बोलले त्या सगळ्या शब्दांच्या अवहेलना आहेत। शब्दाला तुम्ही जागलेले नाही, म्हणून ती नैतिकता तुमच्यात असेल तर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे। या आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। एखादी सरकारी योजना असते आणि सरकारी योजना हे जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून आखलेली असते, त्याचं डिझाईन तसं बनवलेलं असतं। प्रधानमंत्री आवास योजना आहे, गोरगरिबांना घरं मिळाली पाहिजे। प्रत्येक ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये घरकुल ही संकल्पना आहे। पूर्वीच्या काळी सुद्धा अशाच पद्धतीची गोरगरिबांना घरं दिली जायची, पण त्या घरांवर डोळा कुणाचा असतो?
एखादी योजना निघते, एखादी गोरगरिबांच्या राहण्याची, जगण्याची किंवा एकंदरीत जी काही संघर्षाची वाटचाल असते, शासन ती पुरवण्याचा प्रयत्न करतं. गरिबी हटाव आणि देश बचाव हा जो राष्ट्रीय कार्यक्रम पूर्वीपासून राबवला गेला, नेत्यांनी पक्ष बदलले, नेते बदलले, सगळीकडे फिरले, परंतु जनतेला ज्या पद्धतीनं फसवलं ते आज ना उद्या या लोकशाहीमध्ये कायदा हा तुम्ही आमदार असले काय, मंत्री असले काय, प्रधानमंत्री असले काय, मुख्यमंत्री असले काय किंवा सामान्य नागरिक असले काय, कायदा सगळ्यांना समान आहे. आणि कायद्याने जर तुम्ही दोषी आहात असं जर ठरवलं नाशिकच्या दिवाणी न्यायालयाने ठरवलं की माणिकराव कोकाटे हे दोषी आहेत, कोकाटे साहेबांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली गेली, परंतु अजित पवारांनी राजीनामा नाही घेतला, अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदावरून नाही काढलं. कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी ते ज्यावेळेस मंत्रिपदावर होते त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली, शेतकऱ्यांच्या त्या कर्जमाफीबद्दल काय काय बोलले. महाराष्ट्र तरी सुद्धा प्रचंड अस्वस्थ होता. उभा महाराष्ट्र त्यांच्या राजीनाम्याची अपेक्षा करीत होता की एक भ्रष्टाचारी माणूस, ज्यांच्या सगळ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही, त्यांनी नैतिकता दाखवून स्वतःने तरी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी चॅलेंज केलं जिल्हा न्यायालयामध्ये, माझी ही शिक्षा माफ झाली पाहिजे. अर्थात एक ज्युडिशियल सिस्टीम आहे, ती फॉलो करावी लागते. आज 16 डिसेंबर 2025 रोजी सुद्धा जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे साहेबांना जी 2 वर्षाची शिक्षा खालच्या न्यायालयाने दिलेली होती, कनिष्ठ न्यायालयाने कायम केली. अर्थात माणिकराव कोकाटे साहेब हे निव्वळ शुद्ध अंतःकरणाने दोषी आहेत. मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचं, अजित पवारांचं, दादांच्या पक्षाचं नेतृत्व करतात, राज्याचे क्रीडा मंत्री आहेत. आणि मग जर 2 वर्षाची शिक्षा 2 कोर्टाने त्यांना जर सुनावली असेल, आता नैतिकता आहे की नाही? बरं, सर्टिफिकेट न्यायालयाने दिलंय की हा तुम्ही दोषी आहेत, तुम्ही माननीय उच्च न्यायालयात सुद्धा जाल, तुम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयात जाल, पण तुम्ही सगळीकडे जर दोषी असाल, तुम्ही फक्त वेळ मारून नेण्याचं काम करताय. सूट बूट में आया कन्हैया, सरकार की बँड बजाने को क्योंकि भ्रष्टाचारी है. अशीच सध्याची परिस्थिती नाकारता येणार नाही. परंतु कायदा काय सांगतो? सत्ताधारी आमदार असल्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब हे माणिकराव कोकाटे यांचा खरं तर शिक्षा सुनावल्यानंतर 48 तासामध्ये त्यांना त्या पदावरून, मग आमदारकीच्या सदस्य पद असेल किंवा मंत्री पदावर असेल, हे हकालपट्टी करणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्री महोदय माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली असताना सुद्धा अजित पवारांच्या दबावाखाली सरकारची अब्रू जाईल म्हणून त्यांना मागच्याही 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती, त्यावेळेसही त्यांना पदावरून काढलं नाही. आता सुद्धा ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलं असेल तर त्यांना पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, केलं जात नाही. अरे, जो आमदार, जो मंत्री शेतकऱ्यांचा नाही, शेतकऱ्यांची चेष्टा करतो, जो आमदार, जो व्यक्ती महाराष्ट्रातल्या सच्चा भूमिपुत्राची जय जवान जय किसान कुणाला म्हणतात, त्या किसान असणाऱ्या त्या शब्दाची चेष्टा करतो आणि गोरगरिबांची घरं त्या ठिकाणी ढापतो, जो माणूस दोषी ठरतो त्या माणसाला जर सरकार पाठीशी घालत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मग राजीनामा का घेऊ नये, राजीनामा का मागू नये, माननीय मुख्यमंत्र्यांनी का पाठीशी घालावं? उद्या माननीय उच्च न्यायालयामध्ये जरी हे गेले आणि मान्य उच्च न्यायालयाने जर सरकार विरोधात नोटीस काढली, तुम्ही का त्यांना पाठीशी घालताय, का राजीनामा त्यांचा घेत नाही, असं जर विचारणा केली तर मुख्यमंत्री काय उत्तर देणार? या सगळ्या ज्युडिशियल गोष्टी सुद्धा एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला पडल्या. परंतु कुठलाही व्यक्ती दोषी ठरल्यानंतर लक्षात घ्या,
कायदा काय सांगतो, कुठलाही लोकप्रतिनिधी कुठल्याही घटनात्मक पदावर जर असेल, मग तो शासकीय सेवेत असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, जर त्याला शिक्षा सुनावली गेली तर त्या पदावर त्या व्यक्तीला राहण्याचा अधिकार नाही. तो घटनात्मक पण नाही आणि तो नैतिकतेला धरून सुद्धा नाही. असं जर असेल तर माणिकराव कोकाटे यांना एक तर स्वतःहून राजीनामा द्यावा लागेल, मग तो मंत्रिपदाचा असेल किंवा आमदारकीचा. परंतु ही नैतिकता 2 वर्षाची शिक्षा परत मान्य उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर फक्त तेवढे दिवस त्यांना बाहेर राहण्यासाठी जर ही म्हणजे धडपड असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा त्यांची आमदारकी किंवा मंत्रिपदावरून जर हकालपट्टी करत नसेल तर हा सत्तेचा गैरवापर आहे का? कारण इथं जर विरोधी पक्षाचा आमदार असेल किंवा असता, विरोधी पक्षाचा आमदार असता तर सरकारनं तशीच त्या ठिकाणी नैतिकता दाखवली असती का, उलट कार्यतत्परता दाखवली असती? कसा विरोधी पक्षाचा एखादा आमदार तात्काळ निलंबित बडतर्फ केला जाईल हे काही क्षणातच चक्र फिरवले असती. त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष सुद्धा ऍक्शन मोडवर असते. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत मात्र दिवाणी न्यायालयात सुद्धा शिक्षा 2 वर्षाची सुनावली, विधानसभेचे अध्यक्ष गप्प होते. आता जिल्हा न्यायालयाने सुद्धा माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा तशीच कायम ठेवली. विधानसभा अध्यक्ष महोदय जर बोलणार नसतील, तात्काळ कारवाई करणार नसतील तर सगळी कृती ही संशयास्पद आहे का, वाटते का, हे महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे. लोक सोयीनं वागतात, लोक सोयीनं स्वतःच्या लोकांना पाठीशी घालतात, परंतु कायदा हा श्रेष्ठ असतो. आज ना उद्या सत्यमेव जयते होत असतं, हे या शिक्षेवरून लक्षात येतं. बाकी तुम्ही या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे नक्की द्यायला विसरू नका. जय शिवराय.